धनंजय मुंडे यांनी जरांगे यांचे आरोप फेटाळले। जरांगेंच्या बाबत कसलाही आकस नाही। राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। पार्थ पवार कथित घोटाळ्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। अजित पवार धनंजय मुंडेंच्या कारनाम्यांकडे लक्ष द्या। जरांगे यांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडं। धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर जरांगेंनी ऐकवली कार्यकर्त्यांची ऑडिओ क्लिप। क्लिपमध्ये 2 कोटी देण्याचा उल्लेख। मनोज जरांगेंची नार्को चाचणी करा। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची प्रतिक्रिया। जरांगे यांच्याकडून संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे। माझ्या हत्येचा कटात धनंजय मुंडे जरांगे यांचं वक्तव्य। जरांगेंना Z+ सुरक्षा हवी आहे। जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय। ओबीसी नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया। राष्ट्रीय गीत वंदे मातरमचा नागरी सन्मान। पंतप्रधान मोदींच्या हस्ते नाणं आणि टपाल तिकिटाचं वितरण। भारताच्या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण। भाजपाकडून देशभरात वंदे मातरम गीत गायन। पुण्यातला कथित जमीन घोटाळा प्रकरणी जिल्हा दुय्यम निबंधक कार्यालयाचे तक्रार दाखल करण्याचे आदेश। अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी शरद पवार गट आग्रही। शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचं वक्तव्य। मुलगा काय करतोय ते वडिलांना ठाऊक नाही। अंबादास दानवे यांचा अजित पवार यांना थेट सवाल। सुप्रिया सुळे यांना काही ठाऊकच नसतं। अंजली दमनिया यांचा सुप्रिया सुळे यांना टोमणा। पार्थ पवार प्रकरणी दमनिया महसूल मंत्र्यांना भेटणार। सुप्रिया सुळे यांची वेगळीच भूमिका। आत्याबाई अचानक आल्या भाच्याच्या पाठीशी। पार्थ चुकीचं वागलेलं नाही। सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये मुसलमानांचा रामायणाला विरोध। मुसलमान महिलेचं उद्धव ठाकरे यांच्या देखत धक्कादायक वक्तव्य। आजमी वंदे मातरम गीत गायन यामध्ये सहभागी व्हा। मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांचं आवाहन। अंधेरी दहिसर मेट्रोची लवकरच भाडेवाढ होण्याची शक्यता। भाडे निर्धारण समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव। पुण्यामध्ये महार वतनाच्या जमिनीचा 1800 कोटींचा कथित घोटाळा। पार्थ अजित पवार यांच्या कंपनीवर गंभीर आरोप। महसूल मंत्रालयाकडे चौकशीची मागणी। बिहारमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 64.46% मतदान। राज्यातील आतापर्यंतचं हे सर्वाधिक मतदान। मुख्यमंत्र्यांकडून महिला क्रिकेटपटूंचा सत्कार। तुमच्या विजयानं आम्हाला अभिमान वाटला। क्रीडाप्रेमींची भावना मुख्यमंत्र्यांनी मांडली।